निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर. नक्षरती तद नक्षत्रम. जो तारा स्थिर आहे किंवा आपल्या जागेवरून हलत नाही त्यांना नक्षत्र असे म्हणतात. आपल्या पृथ्वीच्या भ्रमणकक्षेत येणाऱ्या अनेक ताऱ्यांचा आपल्या ऋषीमुनींनी समूह करून त्यातील महत्वाच्या 27 ताऱ्यांचा किंवा तारका समूहांचा अभ्यास करून त्यांना विशिष्ट नावे देऊन त्यांचा सखोल अभ्यास केला आणि त्यांना नक्षत्र असे संबोधले. हे तारे किंवा तारका समूह भ्रमणकक्षेत त्याच ठिकाणी पाहायला मिळतात, म्हणून त्यांचे महत्व वाढते. अशी महत्वाची 27 नक्षत्रे 12 राशींमध्ये विभागलेली आहेत. गणित सोपे होण्यासाठी प्रत्येक नक्षत्राची व्याप्ती ही 13° कला इतकी घेतलेली आहे. मात्र प्रत्यक्षात त्यात फरक असू शकतो. ही 27 नक्षत्र 12 राशींमध्ये साधारण 2.25 नक्षत्र म्हणजे 9 चरणांमध्ये विभागलेली आहेत आणि प्रत्येक नक्षत्राचा स्वामी ठरलेला आहे. म्हणजे 9 ग्रहांमधील प्रत्येक ग्रहाला 3 नक्षत्रांचे स्वामित्व दिलेले आहे. एका राशीत जन्मलेल्या जातकांचे त्यांच्या जन्मवेळेच्या नक्षत्राप्रमाणे स्वभाव बदललेला असतो. म्हणून राशी जरी एकच असली तरी व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व यात फरक दिसतो. व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व हे त्याने ज्या राशीमध्ये आणि ज्या नक्षत्रामध्ये जन्म घेतला त्यावरून ठरते. कुंडलीत चंद्र कुठल्या राशीत आणि नक्षत्रामध्ये आहे तसेच इतर ग्रहयोग यांचा विचार करूनच फलादेश दिला जातो. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये कृष्णमूर्तींनी नक्षत्र आणि नक्षत्रस्वामी यांना फार महत्व दिलेले आहे. आपल्या या नक्षत्रमालेत आपण प्रत्येक नक्षत्र आणि त्या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकांचा स्वभाव कसा असतो ते थोडक्यात पाहणार आहोत. या भागात आपण कृत्तिका आणि रोहिणी नक्षत्रावर जन्मलेल्या जातकांचा स्वभाव कसा असतो ते पाहू. कृत्तिका नक्षत्र नक्षत्रमालेतील तिसरे नक्षत्र. मेष राशीच्या 2640 कलांपासून वृषभ राशीच्या 10 अंशापर्यंत व्याप्ती असते. नक्षत्र स्वामी सूर्य असून देवता अग्नी आहे. अंत्यनाडी आणि मेष योनी आहे. हे नक्षत्र राक्षसगणी असून आराध्य वृक्ष उंबर आहे. अधोमुखी नक्षत्र असून दृष्टी सुलोचन आहे. अग्नितत्वाचे नक्षत्र असल्याने प्रकृती उष्ण व अतिरागीट आणि वाणी कठोर असते. मंगळ तसेच शुक्राचा प्रभाव या नक्षत्रावरील जातकांवर असतो. या नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती सत्यवादी आणि स्पष्ट बोलणारी असतात. कुठल्याही व्यक्तीमध्ये काही कमी असेल तर ते लगेच ओळखतात. यांच्याकडे चांगले सल्ले आणि लॉजिक असते ज्याचा उपयोग समोरच्या व्यक्तीला होत असतो. स्वतःची स्तुती ऐकण्यापेक्षा आपल्यातील कमतरता ऐकणे पसंत करतात आणि कमीपणा दूर करण्याकडे कल असतो. कामाविषयी समर्पित असतात. कुठल्याही परिस्थितीमध्ये काम पूर्ण करण्यामध्ये कल असतो. हे जातक राजनीतीमध्ये सफल असतात. यांच्यात आंतरिक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात असते. यांचे व्यक्तिमत्व प्रबळ असते. यांना अनुशासनामध्ये राहायला आवडते आणि दुसऱ्यांकडून देखील तीच अपेक्षा करतात. आपल्या भावना कोणाकडेही सहसा उघड करत नाही. त्यांना जे लोक समजून घेतात त्यांच्याशी मोकळेपणाने बोलताना दिसतात. या नक्षत्रावरील जातकांनी पीडा निवारणार्थ सुवर्णदान करावे. रोहिणी नक्षत्र नक्षत्रमालेतील चौथे नक्षत्र. वृषभ राशीच्या 10 अंशापासून 23°20 कलांपर्यंत याची व्याप्ती आहे. नक्षत्रस्वामी चंद्र असून देवता ब्रह्मा आहे. या नक्षत्राची नाडी अंत्य असून सर्पयोनी आहे. हे नक्षत्र मनुष्यगणी असून आराध्य वृक्ष जांभळी आहे. ऊर्ध्वमुखी नक्षत्र असून दृष्टी अंध आहे. हे नक्षत्र पृथ्वी तत्वाचे नक्षत्र आहे. रोहिणी म्हणजे आरोहण करणे, आरूढ होणे. ज्योतिषशास्त्रानुसार सुंदर, अत्यंत आकर्षक आणि शुभ नक्षत्र आहे. या नक्षत्राची देवता ब्रह्मदेव असल्याने नवनिर्मिती, उत्पादन, सर्व प्रकारच्या सुखसुविधा आणि संपन्नता करणारे नक्षत्र आहे. या नक्षत्रावर जन्म घेणारे जातक मेहनती, दृढ इच्छाशक्ती, आव्हानांना सामोरे जाणारे तसेच कर्मठ असतात. कुठलेही काम पूर्ण निष्ठेने आणि इमानदारीने करताना दिसतात. शुक्र चंद्र या 2 स्त्री ग्रहांचा प्रभाव नक्षत्रावर असल्याने दिसायला सुंदर असतात. विशेषतः स्त्रिया
या नक्षत्रावर जन्म घेतलेल्या स्त्रिया त्यांच्या वयापेक्षा कमी वयाच्या दिसतात. तसेच गायन, वादन, चित्रकला यांची उपजतच आवड असते. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले संतुलन बनवून अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने कार्य करताना दिसतात. म्हणूनच या नक्षत्रावरील जातक चांगले कलाकार आणि कलाप्रेमी असतात. या जातकांमध्ये दुसऱ्यांच्या चुका काढण्याची सवय असते. एखाद्याबद्दल राग धरून ठेवणे, बदला घेणे हे अवगुण दिसून येतात. पण नक्षत्र स्वामी चंद्र असल्याने लगेच हळवे होतात. खर्चिक स्वभाव असतो आणि सुंदर वस्तूने लगेच आकर्षित होतात. या नक्षत्रावरील जातकांना वर्तमान स्थितीमध्ये राहणे आवडते. भविष्याविषयी जास्त चिंता करत नाहीत. या नक्षत्रावरील जातकांनी पीडा निवारणार्थ दुधाचे दान करावे. तुमचे नक्षत्र कुठले आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.